नमस्कार. चला बनवूया आज पालेभाजी. त्यासाठी इथे बघा मी एक रानभाजी याला म्हणतात. ही रानभाजी रानात मिळते. एका दादाने दिली ते म्हटले मुलांना भाज्या खायला घाला. मुलं भाज्या खात नाहीत, त्यामुळं आज आपला मेनू आहे पालेभाजी. बघूया आता मुलं कशी खातील आवडीनं. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं जरा आपण करूया. आता ह्या भाजीला धुवून स्वच्छ मी त्याला पारंग्याची भाजी म्हणतात. तर ही शिजवून घेतात. त्या दादानेच रेसिपी सांगितलेली आहे. शिजवून घ्यायची, पिळून घ्यायची आणि मग आपल्या बाकीच्या रेसिपीप्रमाणे करायची. पालेभाजी आपण करतो ना त्याप्रमाणे करायची. चला आता ही मी भाजी चांगली स्वच्छ धुवून घेते. हे बघा आता ही भाजी मी स्वच्छ अशी 2-3 पाण्यानं धुवून घेतलेली आहे. भाज्यामध्ये माती असते त्यामुळे जरा 2-3 पाण्यानं चांगली धुवून घ्यायची. आणि मुलं आता भाज्या खायला कंटाळा करतात, त्यामुळे ही आयडिया म्हणून मी त्यामध्ये थोडीशी हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे असे ही भाजी कुकरला लावून शिजवून घ्यायची आहे. आणि त्यामध्ये हे दाणे आणि हे टाकून आपण मुलांना ही भाजी खायला घालू. चला तर मग आज पारंग्याची भाजी करूया. ही भाजी मी कुकरला शिट्ट्या काढून घेते. 2-3 शिट्ट्या काढून भाजी शिजवून घेऊया. हे बघा आता ही मी भाजी चांगली धुवून घेते आणि अशी चिरून घ्यायची. चिरून घेऊन भाजी चांगली चिरून भाजी नाही चिरायच्या आधी धुवून घ्यायची. त्यामुळे त्यातली जीवनसत्व आणि मग जीवनसत्व मरत नाही. हे बघा पालेभाज्यांना कॅल्शियम भरपूर वाढतं, त्यामुळं पालेभाज्या मुलांना नेहमी खायला द्या. आता हे मी या डब्यामध्ये घालून घेते आणि कुकरला शिट्ट्या काढून देते. हे भिजाणं घातलं होतं ना डाळ आणि शेंगदाण्यांचं, ते सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचं. हे बघा असं हे आता कुकरला 2-3 शिट्ट्या काढून घेऊ आणि ही भाजी चांगली शिजवून घ्यायची. आणि मग ती पिळून लसूण मिरची त्याच्यावर फोडणी करायची. हे बघा आता मी हे कुकरला एकते, कारण भाजी तर मऊच असते त्यामुळे 2 शिट्ट्या काढून घेते. लगेचच शिजते, त्यामुळे आता 2 शिट्ट्या काढून आपण भाजी शिजवून घेऊ. हे बघा आता मिरच्या आणि कोथिंबीर, मिरच्या आणि लसूण चांगला परतून झालेला आहे. आणि ही भाजी अशी धुवून अशी पिळून घालून घ्यायची. आणि 2-3 पाण्यानं शिजल्यानंतर सुद्धा धुतलेली आहे. आणि आता यामध्ये तरी थोडंसं मीठ आणि ही चांगली परतून घ्यायची. मस्तपैकी एकदम रानभाजी. त्या भाजीचं नाव आहे पारंग्याची भाजी तयार होते. एकदा नक्की करून बघा मिळाल्यास. पारंग्याची भाजी.